नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. तर बघा सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर आली आहे. आता काही दिवसांपासून मुंबईत जरा थंडीचं प्रमाण कमी झालं आहे, पण तरी पहाटे थोडंसं थंड वाटतंच. तर फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ केलेला आहे. ID कार्ड जमा केलं. दूधवाल्या भाऊंनी लिफ्ट थांबवली, नाही तर लिफ्ट निघून गेली असती तर मला परत 21 माळ्यावरनं लिफ्ट येईपर्यंत वाट बघावी लागली असती. तर मग दूधवाल्या दादांना थँक्यू म्हटली. लिफ्टच्या बाहेर आली आणि पहिल्या घरी पोहोचली. तर पहिल्या घरी गेल्या गेल्या मस्तपैकी ब्रेकफास्टसाठी बनवला व्हेजिटेबल उपमा. तर या घरी मोस्टली व्हेजिटेबल सगळ्याच गोष्टींमध्ये टाकतात, जसं की उपमा झाला, शेवईचा उपमा झाला, अशा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्सचा वापर होतो. तर इथे मी मटार टाकलेत, बीन्स टाकलेत, कॅप्सिकम टाकली आहे, कांदा टॉमॅटो टाकून मस्त असा मोकळा मोकळा थोडंसं तूप टाकून उपमा बनवलेला आहे. नक्की उडदाची डाळ टाकायची बरं, 1 चमचा तरी, खूप छान लागतो उपमा. त्यानंतर फ्लावर बटाट्याची अशी सुक्की भाजी केलेली आहे, खूप सारी कोथिंबीर टाकून. आता मार्केटमध्ये खूप छान फ्लावर, वाटाणा, गाजर खूप फ्रेश मिळत आहेत. तर आणा आणि मस्तपैकी भाजी बनवून खावा. पुन्हा आपल्याला पुढच्या वेळेला थंडीचीच वाट बघावी लागणार, कारण थंडीत जशा भाज्या भेटतात ह्या सीझनमध्ये तशा इतर वेळेला मिळत नाही. त्यानंतर मस्त तूप लावलेल्या गोल गरगरीत अशा चपात्या केल्या आहेत. तर आपलं लंच आणि ब्रेकफास्ट बनून झालं आहे. तर चला आता टिफिन पॅक करूया. तर ह्या डोंगरावरनं मी जो टिफिन ठेवला होता ना, म्हणजेच फ्रीजवर, तर तो काढला आणि टिफिन भरायला घेतला. तर चला आता मी पटापट टिफिन भरून घेते. तर माझं हे रोजचं काम आहे, स्वयंपाक करायचा, ब्रेकफास्ट बनवायचा आणि त्यानंतर टिफिन भरायचा. तर टिफिन सगळे पुसून घेतले. पहिल्या टिफिनमध्ये मस्तपैकी उपमा भरला. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये जी आपण फ्लावर बटाट्याची भाजी बनवलेली ती भरली. त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये चपात्या भरण्यासाठी मी फूड पेपर घेतला आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी 3 चपात्या फोल्ड केल्या आणि त्या चपात्या त्याच्यात ठेवून ते डब्यामध्ये पॅक केला. अशा प्रकारे चपाती, भाजी आणि नाश्ता हा आपला मस्तपैकी पॅक झालेला आहे. बाजूला मुकेश भैया आहेत मला डायरेक्शन द्यायला, ये ऐसा करो, वो वैसा करो, ये. म्हणजे आता बहुतेक वस्तू, मला आता जुनं झालं आहे हे काम, मला पण सगळं माहिती आहे. पण मुकेश भैया 24 तास इथे असतात, त्यांचं सगळ्या गोष्टी मुकेश भैयाला माहिती आहे. तर त्या हिशोबाने ते मला सांगतो आणि बाजूला उभं राहून डायरेक्शन देतो. तर मी त्याला कधी कधी मुकेश भैयाला बोलते, हाँ आप ही बॉस हो, आप ही बताओ अभी वैसा करती हूँ. तर बघा, चपाती भाजी नाश्ता भरल्यानंतर चौथ्या टिफिनमध्ये मी पपई जी कापते ती पपई भरणार आहे आणि फ्रूटमध्ये पपई देणार आहे. तर अशा प्रकारे मी पपई कापायला घेतली. पपईची साल काढून व्यवस्थित अशा चौकोनी चौकोनी पीसेस केले आणि चौथ्या आणि शेवटच्या डब्यामध्ये अशा प्रकारे मी पपई भरलेली आहे. तर असं हे माझं डेली रुटीन आहे. तुम्ही मला खूप सपोर्ट करता, खूप छान छान कमेंट करतात. तुमचे कमेंट वाचून मला व्हिडिओ बनवायला एक नवीन आनंद मिळतो. तर आता मी घरचा व्लॉग, घरचे व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केली आहे. तर असाच सपोर्ट राहू द्या. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर मग माझ्या घरचे व्हिडिओ तुम्ही मला खूप कमेंट करत होते की दाखव दाखव दाखव, तर त्यासाठीच मी आता घरचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. माझ्या आयुष्यात येणारे आनंदाचे क्षण, माझ्या आयुष्यात येणारे दुःखाचे क्षण सगळं तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. टिफिन पॅक झाल्यावर टिफिन बॅगमध्ये भरला आणि बॅग बाहेर नेऊन ठेवली. त्यानंतर वेळ येते किचन क्लिनिंग करायची. तर स्वयंपाक झाल्याच्यानंतर असं व्यवस्थित मी किचन क्लीन करत असते. तर गॅसवर जे रॅक असतं, जे स्टँड असतं शेगडीचं, ते स्टँड उचलून, कधी कधी गरम असतं, चटके लागतात, पण ते उचलून मी व्यवस्थित सगळं किचन क्लिनिंग करत असते. कारण आपण त्याच्यावर स्वयंपाक करतो आणि आपल्याकडनं जर एखादी वस्तू पडली तर आपण लगेचच्या लगेच, आपण घरी पण तेच करतो ना, आपण साधं चहा बनवला, दूध तापवलं तरी आपल्याला असं वाटलं तरी आपण आपलं किचन गॅस लगेच क्लीन करतो ना. मग तसं कामावर पण करायचं असं माझं मत आहे. त्यामुळे माझं स्वयंपाक झाल्यावर मी असं व्यवस्थित किचन क्लिनिंग करून घेते. तर हे माझं रोजचं काम आहे. तर बाकीचं तुम्ही म्हणाल की हे तुझं रोजचंच तू दाखवते, पण मग मी रोज जे करते ते तुम्हाला दाखवते. त्यानंतर वेळ येते टोडूच्या अंडं देण्याची, म्हणजे टोडूला नाश्ता देण्याची. तर चला तुम्हाला दाखवते आता तो कसा नाचतोय. तर हातात अंड आहे आणि बघा तो बघून कसा उड्या मारतो. हे रोजचं आहे हां, त्याला माहिती आहे थोड्याशा उड्या मारल्याशिवाय मी त्याला नाश्ता देणार नाही आहे. त्यामुळे हे रोज तो उडी मारतो आणि मी रोज त्याला अशा प्रकारे त्याच्याशी खेळते आणि त्याला नाश्ता देते. त्याला असं वाटतं मी खाली
खाली टाकते, पण मी खाली देत नाही त्याला, त्याच्या प्लेटमध्येच त्याला खायला देते. आणि तो बघा कसा इशारा करतोय, मला प्लेटमध्ये दे, मला प्लेटमध्ये दे. तर बघा मी त्याला प्लेटमध्ये त्याचा नाश्ता दिला. आणि खूप गोड आहे हा टोडू आणि खूप जीव पण लावतो मला. आणि माणसं ऐकत नाही तेवढं माणसं आपलं ऐकतो तो. तर अशा प्रकारे त्याला नाश्ता दिला. त्यानंतर नाश्ता केल्यावर बघा कसा गुड बॉयसारखा पाणी पितोय. म्हणजे त्याला सांगावं लागत नाही, खाऊन झालं की तो असा पाणी पितो. आणि मग नंतर येऊन परत किचनच्या उंबऱ्यामध्ये उभा राहतो. आणि तोपर्यंत उभा राहतो जोपर्यंत मी घरातनं बाहेर जात नाही. तर अशा प्रकारे फायनली सर्वांना बाय केलं, मुकेश भाईला बाय केलं, टोडूला बाय केलं आणि मी निघाली दुसऱ्या कामावर. तर चला आता तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. बाहेर आली आणि पहिले लिफ्टचं बटन दाबलं, कारण एकदा का लिफ्ट वर गेली ना की मग थांबावं लागतं 21 माळ्यावरनं येईपर्यंत. आणि मग आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. बघूया दुसऱ्या कामावर काय काम आहे. तर मी माझ्या काल परवाच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं, मी काहीच बोलत नाही कामावर. कसं आहे, ते लोक जेवढं काम सांगतील, जे जे करायला सांगतील, मी कधीच कंटाळा करत नाही, कधीच नाही म्हणत नाही. पण ते लोक स्वतः का समजून घेत नाही की बाबा आज काम जास्त आहे, तर आज एखादं काम कमी द्यावं. किंवा खरंच ती पण थकली असेल, ती पण माणूस आहे, मला पण थकवा येतो, मी पण माणूस आहे, कधी कधी मला पण कंटाळा येतो. पण कधी कधी एकदम कमी काम असतं आणि कधी कधी खूप जास्त काम असतं. तर मला हे समजत नाही, माणूस म्हणून माणसाला समजून घेणं का शक्य नसतं, या लोकांना का समजून घेत नाही. तर बघू शकता मी कर्ड राईस बनवला, त्यानंतर डाळ बनवली, त्यानंतर भरलेली भेंडी बनवली, त्याच्यानंतर चपात्या बनवल्या, एवढं सगळं बनवलं. बघू शकता किती क्रंची क्रिस्पी अशी ही भेंडी दिसते. अजिबात चिकट वगैरे नसते, एकदम मस्त, खूपच क्रिस्पी आणि खूपच टेस्टी होते ही अशी भेंडी. म्हणून ह्या घरामध्ये आठवड्यातनं एकदा ही भेंडी बनतेच बनते. आणि खरंच ही भेंडी बनवणं ना खूप जास्त वेळ लागतो. आणि बरं एवढं झालं, त्याच्यानंतर मला फोडणीची चपाती पण करावी लागली. कांदा, बटाटा, मिरची, कोथिंबीर टाकून एकच चपाती होती, तिला पण फोडणी टाकली. आणि मग त्यानंतर माझा इकडचा स्वयंपाक झाला, दाखवते तुम्हाला. त्यानंतर मी चपात्या पण केल्यात. तर ह्या चपात्या मी केलेल्या आहेत, कारण भरलेली भेंडी आहे तर त्याच्याबरोबर तर चपाती पाहिजेच ना. तर अशा प्रकारे भरलेली भेंडी, फोडणीची चपाती, त्यानंतर ताज्या चपात्या बनवल्या, त्यानंतर कर्ड राईस बनवला, त्यानंतर डाळ बनवली. एवढा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचनवर सगळा पसारा पडलेला. तर चला मी हा सगळा पसारा आवरते, ही सगळी घाण काढते आणि मग मी तुम्हाला भेटते. तर कढया वगैरे सगळ्या रिकामी केल्या, सगळ्या कढया घासल्या, कुकर घासला, सगळे भांडे रिकामी करून घासले, पुसले, जागेवर ठेवले आणि किचन गॅस वगैरे सगळं क्लीन केलं आहे. तर तुम्हाला दाखवते बघा, मी भेंडीची भाजी पॅनमध्ये बनवलेली, पॅनमधनं काढून बाऊलमध्ये काढली आहे. त्यानंतर ह्या चपात्या मी काढून ठेवल्या डब्यामध्ये. त्यानंतर जी फोडणीची पोळी केलेली रात्रीची, तर ती ही फोडणीची पोळी आहे. आणि खालच्या भांड्यात ही डाळ आहे जी की मी बनवलेली आहे. आणि जो कर्ड राईस बनवलेला तो मॅडमना टिफिनला दिला. किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, सगळे भांडे घासून पुसून ठेवले आहेत, बेसिन क्लीन केलं आहे, गॅसचं मेन बंद केलं आहे. माझं इकडचं काम संपलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे घरी. तर चला मग तुम्हाला दाखवते मी घरी काय बनवते. पण त्याआधी हा पडदा तर ओढून घेते. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी खिडकीला पडदा लावला, सगळं व्यवस्थित बंद आहे का नाही ते चेक केलं, सगळे बटणं चेक केले आणि दरवाजा खेचून घेतला, बंद केला आणि आता मी घरी चाललेली आहे. तर असं काय माझं रोजचं डेली रुटीन आहे. आज माझी एक लाडूची ऑर्डर आहे, ती मला डिलेवरी द्यायला जायचं आहे. तर कांजूरमार्गवरनं मला ही ऑर्डर आलेली आहे. तर कांजूरमार्गला मला त्यांना लाडूची डिलेवरी द्यायला जायचं आहे. तर आज मी लाडू रेडी करून ठेवलेले आहेत, बनवलेले आहेत लाडू. आता मला फक्त घरी जाऊन ते पॅक करायचे आहेत आणि पॅक करून मला ते डिलेवरी द्यायला जायचं आहे. मिस्टरच गेले असते, पण नेमकी त्यांची फर्स्ट शिप आहे आणि त्यामुळे त्यांना जायला जमणार नाही. तर नाहीतर मागच्या वेळेला लालबागची वगैरे ऑर्डर होती, दादर भायखळ्याची ऑर्डर होती, तर मिस्टरच गेलेले डिलेवरी द्यायला. तर अशा प्रकारे मी खाली उतरली, ID कार्ड घेतलं, चावी काढली, धन्नोला स्टार्ट केलं आणि आता मी जाणार आहे घरी. तर घरी गेल्याच्या नंतर मला सगळे लाडू पॅक करायचे आहेत आणि त्यानंतर मला ते लाडू द्यायला कांजूरमार्गला जायचं आहे. सध्या लाडूमुळे मला ते लाडूचे व्हिडिओ वगैरे शूट करायला जमत नाही आणि खरंच मोबाईलमध्ये एवढा व्हिडिओ झालेत ना की नवीन व्हिडिओ करायचा म्हटलं तर लय मोठा प्रश्न पडतो. तर कांजूरमार्ग स्टेशनवर बघा मी काय बघितलं, पटरीवर ह्या बायका काम करत होत्या, दगडं बिगडं
काय साईडला करतात ना, हेच काहीतरी काम करत होत्या. आणि एक माणूस असा प्लॅटफॉर्मवर उभा होता, ज्याच्या हातामध्ये झेंडा होता आणि तो गाडी वगैरे यायला लागली की शिट्ट्या वाजवायचा आणि त्या बायकांना वर जायला सांगायचा. आणि त्या बायका भर उन्हामध्ये, खूप कडक ऊन होतं, दुपारचे 2:30-3 वाजले होते, त्यांनी डोक्याला अशी टोपी आणि कपडा बांधलेला होता आणि एवढ्या उन्हामध्ये ह्या बायका काम करत होत्या. जे जीवन आपण जगतोय ते ह्यांच्यापेक्षा तरी बरं आहे ना. म्हणजे देवानी जे आपल्याला दिलंय ते इतरांपेक्षा, एखाद्याचं सुख आपल्याला दिसतं पण समोरच्याचं जेवढं दुःखात आहे, जे त्रासात आहे, त्याच्यापेक्षा तरी कमी त्रास आपल्या आयुष्यात आहे ना. तर बघा, शिट्टी वाजली, त्याने झेंडा फडकवला आणि त्या बायका वर आल्या. किती रिस्की आहे हे काम. भलेही ते सेफ्टी वगैरे आहे, गाड्या स्लो येत होत्या, पण रिस्की तर आहेच ना. हे बघून आहे ना एकच गाणं आठवतं, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. काय बरोबर आहे ना. चला मग, बाय.